नमस्कार. आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप एक्साइटिंग आहे. कारण काही दिवसांपूर्वी मी घरासाठी नवीन गोष्टी ऑनलाईन मागवल्या होत्या आणि त्या सगळ्या आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामध्ये काही सुंदर होम डेकोर्स आहेत, काही किचनसाठी आहेत, काही ऑर्गनायझेशनसाठी आहेत आणि काही मी खास आरवसाठी घेतल्या आहेत. घरासाठी वस्तू घेताना माझा एक छोटासा नियम आहे. वस्तू फक्त सुंदर असणं पुरेसं नसतं, ती आपल्या रोजच्या आयुष्यातही उपयोगी पडायला हवी. आणि आज मी तुम्हाला अशाच काही वस्तू दाखवणार आहे. यामधील काही वस्तू घर सजवण्यासाठी आहेत, काही किचन मधलं रोजचं काम थोडं सोपं करण्यासाठी आहे, काही घर अधिक नीटनेटकं ठेवण्यासाठी आहेत आणि आरवच्या हॉट व्हीलसाठी काही भन्नाट ऑर्गनायझर्स आहेत. आणि हो, या सर्व प्रोडक्ट्सच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. डू चेकआउट. तर आपला पहिला प्रोडक्ट आहे हा खूप सुंदर बर्ड फीडर. पहिल्यांदा बघितल्यावर याचा रस्टिक आणि नॅचरल लुक मला खूप आवडला. हा छोटासा बर्ड हाऊस सारखा दिसतो, त्यामुळे बाल्कनी, गार्डन, विंडो जवळ किंवा इंडोर डेकोर मध्ये खूप छान दिसू शकतो. यामध्ये तुम्ही पक्ष्यांसाठी धान्य किंवा बर्ड फीड ठेवू शकता, त्यामुळे आपल्या घराजवळ छोटे छोटे पक्षी येतात. मला यामधली सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे हा फक्त डेकोर पीस नाही, तर पक्ष्यांसाठीही उपयोगी आहे. आता बघूया दुसरा प्रोडक्ट. तर आपला दुसरा प्रोडक्ट आहे हा विंटेज स्टाईल बर्ड बाथ. याचा जुना रस्टिक मेटल लुक आणि वरचं छोटंसं कॅनोपी डिझाईन खूपच आकर्षक वाटतं. हा हँगिंग टाईप बर्ड बाथ आहे, त्यामुळे बाल्कनी, टेरेस, गार्डन किंवा खिडकीजवळ सहज टांगता येतो. यामध्ये तुम्ही पाणी भरून ठेवू शकता, त्यामुळे पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी आणि उन्हाळ्यात थोडा थंडावा मिळण्यासाठी एक छोटी जागा तयार होते. मला वाटतं हा बर्ड फीडर सोबत लावला तर दोघांची जोडी खूप सुंदर दिसेल. एकीकडे पक्ष्यांसाठी खाणं आणि दुसरीकडे पाणी, म्हणजे छोटंसं बर्ड फ्रेंडली कॉर्नर तयार होईल. आता बघूया तिसरा प्रोडक्ट, जो घराचा लुक आणखी सुंदर बनवणार आहे. हा प्रोडक्ट पाहिल्यावर मला लगेचच आवडला, कारण हा फक्त डेकोर पीस नाही, तर रोज बघितल्यावर पॉझिटिव्ह फिलिंग देणारा आहे. यावर लिहिलेला संदेश खूप सुंदर आहे. कधी कधी आपल्या घरात अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या फक्त जागा भरत नाही, तर मनालाही छान वाटायला लागतात. हा वॉल हँगिंग तुम्ही स्टडी कॉर्नर, रीडिंग कॉर्नर, बेडरूम, किड्स रूम किंवा घराच्या एंट्रन्स जवळही लावू शकता. विशेषतः मुलांच्या खोलीत लावला तर त्यांना रोज सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश वाचायला मिळतो. तर आपला चौथा प्रोडक्ट आहे हा खूपच गोंडस आणि युनिक असा हार्ट शेप ग्लास वास. हा प्रोडक्ट पाहताच मला खूप आवडला, कारण तो फक्त साधा फ्लावर वास नसून एक प्लांट प्रॉपगेशन वास आहे. यामध्ये सुंदर वुडन स्टँड आणि
हार्ट शेपच्या ग्लास बॉटल्स दिल्या आहेत. मला याचं वुडन आणि ग्लास कॉम्बिनेशन खूप आवडलं. त्यामुळे घराला एक नॅचरल आणि मॉडर्न लुक मिळतो. आजकाल असे प्रॉपगेशन वास खूप लोकप्रिय आहेत, कारण त्यामध्ये आपण झाडांच्या फांद्या पाण्यात वाढवू शकतो आणि त्यांची मुळे तयार होताना पाहू शकतो. खरं सांगायचं तर काही डेकोर पीस असेच असतात की ते खूप महाग नसतात, पण घरात ठेवल्यावर लगेच लक्ष वेधून घेतात. आणि हा प्रॉडक्ट मला तसाच वाटला. यामध्ये एखादं फ्लावर किंवा मनी प्लांटची कटिंग ठेवली की खूप सुंदर दिसणार आहे. आजचा 5वा प्रोडक्ट आहे हा अतिशय सुंदर वेलकम डोअर हँगिंग. आणि खरं सांगायचं तर आजच्या सगळ्या डेकोर पीसेस मध्ये हा माझ्या आवडत्या प्रॉडक्ट्स पैकी एक आहे. यामध्ये वुडन फिनिश, सुंदर फुलांची नक्षी, हिरवी पाने, पांढरे बीड्स आणि वरचा रस्टिक बो दिला आहे. यामुळे हा खूपच एलिगंट आणि वेलकमिंग दिसतो. हा हँगिंग तुम्ही मेन डोअर, एंट्री वे किंवा बाल्कनी डोअरवर लावू शकता. मला याचं फार्म हाऊस स्टाईल डिझाईन खूप आवडलं, कारण ते एकाच वेळी सिंपल, कोझी आणि स्टायलिश वाटतं. घर सजवताना आपण अनेकदा हॉल, किचन किंवा बेडरूमवर जास्त लक्ष देतो, पण एंट्रन्स एरियासाठी एखादी छोटीशी सजावट केली तरी खूप मोठा फरक पडतो. माझ्या मते हा हँगिंग दरवाजाजवळ लावल्यानंतर घरात येताना एक प्रसन्न फिलिंग येणार आहे. पुढचा प्रोडक्ट आहे हा वुडन ऑर्गनायझर ट्रे. हा प्रोडक्ट मी खरं तर माझ्यासाठी घेतलेला नाही. हा मी खास आरवच्या हॉट व्हील कलेक्शन साठी घेतला आहे. ज्यांच्या घरी मुलं आहेत त्यांना माहीत असेल की सुरुवातीला काही गाड्या असतात आणि बघता बघता कलेक्शन इतकं वाढतं की त्या ठेवायच्या कुठे हा प्रश्न पडतो. आरवकडे सुद्धा खूप हॉट व्हील्स आहेत. काही वेळा तर एखादी गाडी शोधायला सुद्धा वेळ जातो. म्हणून हा ऑर्गनायझर पाहिल्यावर मला वाटलं की हा त्याच्या टॉय कार कलेक्शनसाठी एकदम परफेक्ट आहे. यामध्ये प्रत्येक गाडीसाठी वेगळी जागा आहे, त्यामुळे सगळ्या गाड्या व्यवस्थित ठेवता येतील आणि त्याचा एक छान कलेक्शन डिस्प्ले सुद्धा होईल. सातवा प्रोडक्ट आहे स्कूल बस स्टोरेज बॉक्स. हा प्रोडक्ट देखील मी आरवसाठी घेतला आहे. मुलांच्या वस्तू आवरून ठेवण्यासाठी आपल्याला नेहमीच काहीतरी स्टोरेज सोल्युशन लागतं आणि हे बॉक्सेस उपयोगी तर आहेत, पण दिसायलाही खूप क्यूट आहेत. स्कूल बस डिझाईनमुळे मुलांना सुद्धा त्यांच्या वस्तू जागच्या जागी ठेवण्याची मजा येते. मी यामध्ये एक नाही तर तब्बल 4 बॉक्सेस घेतले आहेत. रेड, येलो, पिंक आणि ब्लू. यामध्ये तुम्ही टॉयज, बुक्स, कलरिंग बुक्स, क्रेयॉन्स आणि स्टेशनरी, पझल पीसेस, स्मॉल कार्स किंवा किड्स ॲक्टिव्हिटी प्रॉडक्ट्स ठेवू शकता. मी 4 वेगवेगळे रंग घेतले असल्यामुळे
वस्तू वेगळ्या ठेवणं अजून सोपं होणार आहे. मुलांच्या वस्तू आवरणं हेच एक मोठं काम असतं. पण स्टोरेज सोल्युशन्स सुंदर आणि मुलांना आवडतील असे असले की ते काम थोडंसं सोपं होतं. मला वाटतं हे बॉक्सेस प्ले एरिया, किड्स रूम किंवा स्टडी कॉर्नर मध्ये खूप छान दिसतील. आठवं प्रोडक्ट आहे इनॅमल कुकिंग पॉट. मला याचं डिझाईन खूप आवडलं. पांढऱ्या रंगावर केलेली नाजूक फुलांची नक्षी याला खूपच सुंदर आणि विंटेज लुक देतात. पण याची खास गोष्ट म्हणजे हा फक्त सजावटीसाठी किंवा सर्विंगसाठी नाही, तर यामध्ये थेट स्वयंपाकही करता येतो. हा गॅस स्टोव्हवर वापरता येतो, त्यामुळे रोजच्या वापरासाठीही खूप उपयुक्त आहे. यामध्ये तुम्ही भाजी, पुलाव, पास्ता, नूडल्स, सूप असे अनेक पदार्थ बनवू शकता. मला अशा प्रकारची भांडी खूप आवडतात, कारण ती उपयोगी तर असतातच, पण किचनमध्ये ठेवली तरी खूप सुंदर दिसतात. स्वयंपाकघरातल्या काही वस्तू फक्त कामासाठी नसतात, त्या आपल्या किचनचं सौंदर्यही वाढवतात. हा पॉट त्यापैकीच एक आहे. नववं प्रोडक्ट आहे सिरामिक स्टोरेज जार. हा प्रोडक्ट पाहिल्यावर सर्वात आधी माझ्या लक्षात आलं ते म्हणजे याचा साधा पण खूप एलिगंट लुक. पांढऱ्या सिरॅमिकवर केलेली हिरव्या रंगाची नक्षी आणि वरचं वुडन लीड यामुळे हा खूप प्रीमियम दिसतो. किचनमध्ये काही वस्तू अशा असतात ज्या आपण दररोज वापरतो, पण त्या जर सुंदर कंटेनर्स मध्ये ठेवल्या तर किचन अजून नीटनेटका आणि प्रसन्न वाटतो. यामध्ये तुम्ही अनेक गोष्टी ठेवू शकता, जसं की चहा, कॉफी, बिस्किट, साखर, ड्राय फ्रुट्स किंवा अगदी छोट्या किचन इसेन्शियल्स सुद्धा. वुडन लीड असल्यामुळे आतल्या वस्तू नीट बंद राहतात आणि काउंटर टॉपवर ठेवले तरी खूप सुंदर दिसतात. मला वाटतं हा जार ओपन शेल्फ किंवा कॉफी स्टेशन जवळ ठेवला तर खूप सुंदर दिसेल. पुढचा प्रोडक्ट आहे हा किचन टॉवेलचा सेट. हा प्रोडक्ट कदाचित खूप एक्साइटिंग वाटणार नाही, पण किचन मध्ये रोज सर्वात जास्त वापरात येणाऱ्या वस्तूंमध्ये याचा नंबर नक्की लागेल. मी हे टॉवेल्स खास किचनसाठी घेतले आहेत. भांडी पुसण्यासाठी, हात पुसण्यासाठी, किचन काउंटर साफ करताना किंवा छोट्या मोठ्या कामांसाठी असे टॉवेल्स नेहमी उपयोगी पडतात. आणि मला यांचं रंगीबिरंगी चेक डिझाईन खूप आवडलं, कारण किचनमध्ये सतत वापरत असलेल्या वस्तू सुद्धा थोड्या छान दिसल्या की किचन अधिक प्रसन्न वाटतं. माझ्याकडे किचनमध्ये टॉवेल्स असतातच, पण जास्तीचे क्लीन टॉवेल्स नेहमी उपयोगी पडतात. विशेषतः स्वयंपाक करताना एक टॉवेल हात पुसण्यासाठी, एक भांड्यांसाठी, एक साफसफाईसाठी ठेवला तर काम खूप सोपं होतं. पुढचे दोनही प्रोडक्ट किचनसाठी आहेत. हा मिनी गार्लिक चॉपर आहे. आपल्याला रोजच्या स्वयंपाकात लसूण लागतोच,
पण लसूण सोलणं, बारीक चिरणं किंवा कुटणं हे थोडंसं वेळखाऊ काम असतं. म्हणून हा छोटासा गॅजेट पाहिला आणि मला वाटलं की एकदा वापरून पाहिला काही हरकत नाही. विशेषतः घाईच्या वेळी किंवा कमी प्रमाणात लसूण चिरायचा असेल तर हा खूप उपयोगी पडू शकतो. यामध्ये तुम्ही फक्त लसूणच नाही तर हिरव्या मिरच्या, छोटासा कांदा किंवा हर्ब्स यासारख्या छोट्या गोष्टी सुद्धा चिरू शकता. 12वं आणि शेवटचं प्रोडक्ट आहे मिनी विस्क. हा प्रोडक्ट पाहिल्यावर काही जण म्हणतील, अरे आपल्या घरी आधीपासून विस्क असतोच ना. पण खरं सांगायचं तर हा मिनी विस्क रोजच्या छोट्या छोट्या कामांसाठी खूप उपयोगी पडतो. याचा वापर तुम्ही अंड फेटण्यासाठी, कॉफी मिक्स करण्यासाठी, हॉट चॉकलेट बनवण्यासाठी, सॉसेस किंवा ड्रेसिंगसाठी करू शकता. मी ऑनलाईन शॉपिंग करताना फक्त मोठ्याच वस्तू घेते असं नाही. अशा छोट्या छोट्या किचन गॅजेट सुद्धा कार्टमध्ये कधी येतात हे मलाच कळत नाही. तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला माझ्या नवीन होम डेकोर, किचन आणि ऑर्गनायझेशन शॉपिंग मधले सगळे प्रॉडक्ट दाखवले. आता यापैकी तुम्हाला सर्वात जास्त कोणता प्रॉडक्ट आवडला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आता सबस्क्राईब करा. ते पूर्णपणे मोफत आहे. पण तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि त्यामुळेच मला असे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वतःची आणि घराची काळजी घ्या.